इराणमधून एक मोठी बातमी समोर येतेय। इराणमध्ये शहीदांच्या पोस्टरवरती इराणचे सर्वेसर्वा मोस्तबा खामेनींचा देखील फोटो लागलेला आहे। इराणचे सर्वोच्च नेते मोस्तबा खामेनींचा मृत्यू झालेला आहे का अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे। तर इराणच्या मशहद शहरामध्ये शहीदांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि इराणचे सर्वोच्च नेते मोस्तबा खामेनींचा देखील शहीदांच्या पोस्टरवरती फोटो असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मोस्तबा खामेनी यांचा देखील मृत्यू झालेला आहे का अशी चर्चा आता इराणमध्ये सुरू झाली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया, अधिक माहिती जाणून घेऊयात। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। खरं तर ही एक बातमी समोर येतेय, इराणमध्ये काही पोस्टर लागलेले आहेत आणि त्याच्यावरती शहीदांचे हे पोस्टर आहेत आणि त्यामध्ये मोस्तबा खामेनींचा देखील फोटो आहे। त्यामुळे मोस्तबा खामेनी यांचा मृत्यू झालेला असू शकतो अशी शक्यता आहे का? आपल्याला काय वाटतंय? नाही, हे सरप्राइझिंग आहे, त्याचप्रमाणे थोडं शॉकिंग पण आहे। आयातुल्ला खामेनींच्या निधनानंतर म्हणजे त्यांना मारलं गेल्यानंतर तात्काळ मुस्तफा खामेनी यांनी टेक ओव्हर केलेलं होतं, त्यांचा मुलगाच आहे। आणि त्यानंतर 2च दिवसांनी पुन्हा एकदा अमेरिकेकडनं झालेल्या एका मोठ्या अटॅकमध्ये ते गंभीर जखमी झाल्याच्या बातम्या येत होत्या आणि त्यानंतर त्यांचा पब्लिक अपीअरन्स जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला होता। दरम्यानच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं अशा प्रकारचे वक्तव्य आले होते की ते सिरियसली पॅरालाइज झालेले आहेत आणि त्यामुळे ते पब्लिक याच्यात नाहीत। मात्र त्यांचे काही व्हिडिओज हे प्रसारित होत होते, मात्र ते ऑडिओचे होते आणि अजूनही इराणकडनं ऑफिशियली ही गोष्ट कन्फर्म केली जात नाही। जसं आयातुल्ला खामेनींच्या बाबतीमध्ये इराणच्या जी राष्ट्रीय वृत्तसंस्था आहे त्यांनी ऑफिशियली कन्फर्म केलं होतं की आयातुल्ला खामेनी मारले गेलेत म्हणून, पण मुस्तफा खामेनींच्या बाबतीमध्ये मात्र अशा प्रकारची कोणतीही ऑफिशियल घोषणा ही इराणकडनं झालेली नव्हती। मात्र आता शहीदांच्या लिस्टमध्ये जर मुस्तफा खामेनींचं नाव असेल तर ही शक्यता नाकारता येत नाही की ते गंभीर जखमी झालेले होते आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही। अर्थात याचा इराणच्या एकूणच रणनीतीवरती किंवा त्यांच्या मोटिवेशनवरती तसा परिणाम होणार नाहीये, कारण इराणचे जे 31 रिजन्स आहेत हे 31 रिजन ऑटोनॉमस आहेत, त्याचे IRGCचे प्रत्येकाचे वेगवेगळे कमांडर आहेत आणि ते इंडिपेंडेंटली ऍक्ट करतायत। त्यामुळे तसा कोणत्याही सेंट्रलाइज अथॉरिटीच्या कमांड सिस्टमने हे सगळं चाललेलं नसल्यामुळे त्याचा इराणच्या एकूणच रणनीतीवरती किंवा त्यांच्या मोरालवरती फार परिणाम होईल अशी शक्यता फार कमी आहे। मात्र पुन्हा एकदा अशी गोष्ट समोर येते की मुस्तफा खामेनी हे नाही आहेत, कदाचित त्यांना आता नेक्स्ट कोणी टेक ओव्हर करायचं किंवा सक्सीड करायचं या संदर्भामध्ये क्लॅरिटी नसल्यामुळे ते ऑफिशियली घोषित करत नसतील, कारण त्यांची जागा आता कोण घेणार? जर त्यांना मृत घोषित केलं तर त्यांची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे। आणि आता काही बातम्या अशा येत आहेत की इराणमध्ये सिव्हिलियन अथॉरिटी आणि IRGC यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे कदाचित नावावरती कन्सेन्सस होत नसेल, सहमती होत नसेल, म्हणून ते ऑफिशियली डिक्लेअर पण करत नसतील, ही पण शक्यता नाकारता येत नाही। अगदी धन्यवाद देवळाणकर सर या सगळ्या विश्लेषणासाठी। त्यामुळे आता इराणकडून अधिकृतरित्या नेमकं काय सांगितलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।